नमस्कार. मी डॉक्टर मिसेस केसरी. आहार विचारमध्ये आपलं स्वागत आहे. आजच बातमी आली आहे की महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या धोक्याची घंटा. महाराष्ट्रामध्ये गेले काही दिवस सतत कोरोनाच्या रुग्णांची नोंद होत आहे, त्यांना ॲडमिट केलं जात आहे आणि काही रुग्णांचा मृत्यूही झाला आहे असं बातमीमध्ये सांगण्यात आलेलं आहे. महाराष्ट्र शासनाने कोरोनाची ॲडव्हायझरी लागू केलेली आहे. केवळ महाराष्ट्रातच नाही तर भारतातल्या विविध भागांमध्ये कोरोनाची लागण झाल्याची नोंद होत आहे. भारतातच नव्हे तर परदेशात सुद्धा कोरोनाच्या रुग्णांची नोंद होत आहे. केंद्रीय प्रशासनाने ह्याची ॲडव्हायझरी लागू केलेली आहे. तेव्हा आपण सगळ्यांनी काळजी घेणं आवश्यक आहे की जेणेकरून आपल्याला किंवा आपल्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण होणार नाही. त्यासाठी आपल्याला काही काळजी घेतली पाहिजे. त्यातील मुख्यत्वे करून आपल्याला आहार आणि स्वच्छता याबाबत काळजी घेणं गरजेचं आहे. आहारामध्ये आपण हळदीचं प्रमाण वाढवायला पाहिजे. जे काय पदार्थ आपण शिजवतो, ज्याच्यात हळद घालतो, त्याच्यामध्ये नेहमीपेक्षा 1.5 पट हळद घालावी. ती घातल्याने आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी त्या हळदीचा उपयोग होतो. किंवा चुकून काही थोडंफार इन्फेक्शन झालं असेल तर हळदीमुळे त्या इन्फेक्शनचा तिथंच बंदोबस्त होतो. जर पदार्थात थोडीशी जास्त हळद घातल्यामुळे त्या पदार्थाची चव बदलते म्हणून तुम्हाला ते खायचं नसेल तर दुधामध्ये हळद घालून ते दूध नियमितपणे प्यावं. जर तुमच्या घरातील काही सदस्यांना दुधाची अलर्जी असेल किंवा दुधाच्या पचनाची काही तक्रार असेल तर त्यांनी साजूक तुपामध्ये हळद कालवून ते चाटण खावं, म्हणजे त्यांना हळदीचा जो गुणधर्म आहे त्याचा उपयोग होईल. तसंच रोजच्या जेवणामध्ये दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचं सेवन वाढवावं, त्यामुळे तुमची प्रतिकार शक्ती व्यवस्थित राहील. जर तुम्हाला अंडी, मांस, मासे ह्या खाण्याची परवानगी असेल तर चांगल्या क्वालिटीच्या या वस्तू आणून व्यवस्थित शिजवून त्या खाव्यात, म्हणजे तुमची रोगप्रतिकारक शक्ती टिकून राहील. तसंच डाळी, कडधान्य, शेंगा भाज्या ह्यांचं प्रमाण वाढवावं, जेणेकरून तुम्हाला इसेन्शियल अमायनो ॲसिड्स आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी असलेले अमायनो ॲसिड्स मिळतील आणि तुमची रोगप्रतिकारक शक्ती व्यवस्थित राहील. दुसरा मुद्दा येतो स्वच्छतेचा. तुम्हाला बाहेरून आल्यानंतर सॅनिटायझर वापरणे, कुठल्याही वस्तूला बाहेर गेल्यानंतर हात लावल्यानंतर सॅनिटायझर वापरणे, घरी आल्यावर हँडवॉशनी ते धुणे, साबणाने धुणे, ही स्वच्छता निश्चित स्वरूपात पाळली पाहिजे. बाहेरून आल्यानंतर तुम्ही आंघोळ केली पाहिजे, कपडे धुवायला टाकले पाहिजेत, जेणेकरून त्याच्यावर जर काही थोडेफार तुमच्या स्किनवर, कपड्यांवर काही व्हायरसेस, बॅक्टेरिया असतील तर ते सगळे निघून जातील आणि घरातल्या कोणालाही लागण होणार नाही. त्यामध्ये दुसरा पर्याय आहे मास्क वापरणे. ज्यांच्या घरामध्ये गर्भवती महिला, नुकत्याच बाळंतीत झालेल्या महिला आणि त्यांचे नवजात अर्भक आहेत, त्यांच्या घरातील सदस्यांनी ही काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. तुमच्या घरामध्ये अतिवृद्ध माणसं असतील, त्यांना भले कुठलाही आजार नसेल पण त्यांचं फक्त वय झालेलं असेल, त्या कुटुंबांनी सुद्धा ही काळजी घेणं आवश्यक असेल. जर तुमच्या घरातील सदस्यांना कॅन्सर, हार्ट, किडनी ट्रान्सप्लांट
असे काहीही आजार असतील तर त्यांनी ही काळजी जास्तीत जास्त घेणं आवश्यक आहे. ह्या सर्वांसाठी एक काढा रोजच्या रोज पिणं अत्यंत गरजेचं आहे. लवंग, मिरे, आलं, गवती चहा ह्यांचं व्यवस्थित प्रमाण घेऊन पाणी घालून ते व्यवस्थित उकळवावं आणि तो काढा सर्वांनी प्यावा. जर सकाळ आणि संध्याकाळ तुम्ही पिऊ शकलात तर फारच उत्तम, पण बाहेरून आल्यावर निश्चितपणे हा काढा प्यावा, म्हणजे तुम्हाला त्याचा उपयोग होईल. जर तुमच्या घरात खूप लहान मुलं असतील तर त्यांना हा काढा देताना तो कोमट करून द्यावा आणि त्यात आलं, मिरे आणि लवंग यांचं प्रमाण थोडंसं कमी करावं. तसंच घरातील जर वृद्ध व्यक्ती असतील किंवा त्यांना काही आजार झाला असेल, त्यामुळे त्यांना लवंग किंवा आलं किंवा मिरे यांचा त्रास होत असेल तर तो पदार्थ तुम्ही त्यांच्या काढ्यात घालू नका आणि त्यांच्यासाठी वेगळा काढा करा. 12 वर्षे ते 60 ते 65 वर्षे या वयोगटातील व्यक्ती यांना सतत बाहेर जावं लागतं, बाहेरची कामं करावी लागतात, तेव्हा त्यांनी ह्या सर्व पदार्थांचं काढ्यातलं प्रमाण हे व्यवस्थित ठेवावं आणि तो काढा निश्चितपणे प्यावा. म्हणजे जर हवेतून आलेले काही व्हायरसेस किंवा बॅक्टेरिया तुमच्या श्वासनलिकेच्या दिशेने प्रवास करायला लागले असतील तर त्यांचा तिथल्या तिथं बंदोबस्त होईल आणि तुम्हाला लागण होणार नाही. ह्याशिवाय सर्वांनी बाहेर जाताना मास्क वापरणं गरजेचं आहे. हा मास्क असा व्यवस्थित ठेवा आणि मगच बाहेर जा आणि घरी आल्याबरोबर हा मास्क काढा आणि त्याचे हे असे तुकडे करा. ह्याच्याहूनही लहान तुकडे करता आले तर उत्तमच आहे आणि ते तुकडे एका प्लास्टिकच्या पिशवीत टाकून किंवा एका कागदी पिशवीत टाकून ते केराच्या बादलीत टाकून द्यावेत. अनेक प्रकारचे मास्क उपलब्ध आहेत. आता जर तुम्ही असा मास्क वापरत असाल तर हा 1 यूजचा आहे, म्हणजे आज जर मी दिवसभर हा मास्क वापरला तर संध्याकाळी हा मास्क मी त्याचे तुकडे करून केराच्या बादलीत टाकायचा आहे. अजून एक हा 95 मास्क आहे, हाही 1 यूजचा आहे, म्हणजे हा जरी थोडासा महाग असला तरीही हा एक दिवसभर वापरल्यानंतर ह्याचे तुकडे करून हा केराच्या बादलीत टाकायचा आहे. दुसरे 95चे मास्क उपलब्ध आहेत. त्या मास्कवर लिहिलेलं असतं की हे तुम्ही 30 वेळा वापरू शकता, म्हणजे 30 दिवस वापरू शकता. ह्याचा अर्थ ते रियुजेबल आहेत. पण आज दिवसभर मी ते वापरल्यानंतर मी घरी आल्यानंतर ते स्वच्छ धुवायला पाहिजेत आणि ते वर टांगून ठेवायला पाहिजेत आणि ते वाळल्यावरतीच मी उद्या ते वापरले पाहिजेत. जर तुम्हाला रोज वापरावं लागलं तर त्याच्यावर जरी 30 दिवस लिहिलेले असले तरीही कधी कधी 8 ते 10 दिवस झाल्यानंतर ते मास्क खराब होत चाललेत ह्याची तुम्हाला मास्क नाकावर लावल्यावर जाणीव होते. त्यामुळे त्यावेळेला 30 दिवसाची वाट न पाहता तो मास्क ताबडतोब कापून केराच्या बादलीत टाकावा. जर तुम्ही कधीतरीच बाहेर जाणार असाल तर कदाचित तुम्ही तो 30 दिवस वापरू शकाल. पण जे आमच्यासारखे लोक आहेत की ज्यांना रोजच बाहेर जाताना तो मास्क वापरावा लागतो, त्यांचा अनुभव असा आहे की ते 30 दिवस तेवढे टिकत नाहीत, त्यांची क्षमता कमी होते. तर ती काळजी निश्चितपणे घ्या. तुम्हाला अजून एक काळजी घ्यायची आहे की आता मी बघतेय की बऱ्याच जणांनी मास्क वापरायला सध्या सुरुवात केलेली आहे, पण माझं ऑब्झर्वेशन असं आहे की ते मास्क तर वापरतात, त्यांच्या ऑफिसमध्ये जातात किंवा कामाच्या ठिकाणी जातात, वेगवेगळ्या दुकानात सामान आणायला जातात. अर्थात तिथं बोलावं लागतं की काउंटरवर तुम्हाला विचारावं लागतं की किती रक्कम भरायची आहे या सामानाची, किंवा ऑफिसमध्ये काम करताना सहकाऱ्यांशी बोलावं लागतं. तर ते बोलत असताना बहुसंख्य लोक हा मास्क असा काढतात आणि मग बोलतात. समोरच्या माणसाने मास्क लावलेला असो नसो तरीही ते संभाषण चालू राहतं
आणि त्यांनीही मास्क काढलाय किंवा लावलाच नाहीये आणि तुम्ही तो काढला आहे, तर तुमच्या दोघांच्या श्वासातून हवेत येणारे जंतू तुमच्या एकमेकांच्या ह्याच्यात जातात आणि तुम्हाला प्रत्येकाला माहित नसतं की तुम्हाला लागण झाली आहे किंवा नाही, कारण तसं कोणी एकमेकाला विचारत नाही आणि ते धरून चालतात की आपण काम करतोय म्हणजे आपल्याला लागण झालेली नाही. पण तरीही काही माणसं पॉझिटिव्ह असू शकतात, त्यांना लागण झालेली असू शकते, पण त्यांची प्रतिकारशक्ती जास्त असल्यामुळे त्यांना ताप, खोकला किंवा इतर ज्या साईन सिम्पटम्स आहेत त्या दिसत नाहीत आणि ते टेस्ट करून घेत नाहीत आणि ते ॲडमिट होत नाहीत आणि त्यामुळे आपल्याला वाटतं की समोरची व्यक्ती बरीच आहे. आपल्याला स्वतःला सुद्धा तसं झालेलं असू शकतं, आपणही पॉझिटिव्ह असू शकतो. त्यामुळे आपण जे श्वासातनं व्हायरसेस सोडतो किंवा समोरची व्यक्ती सोडते त्याची जास्त लागण एकमेकाला होऊ शकते किंवा समोरच्या व्यक्तीला जस्ट होऊन गेलाय किंवा आता होण्याची शक्यता आहे म्हणून त्याच्यामध्ये जास्त व्हायरसेस आहेत, त्याला माहित नाहीये पण ते आहेत आणि ते तुम्हाला व्हायरसेस ट्रान्समिट होतात आणि तुम्हाला लागण होऊ शकते. आणि मग तुम्हाला वाटतं की मी मास्क वापरतोय, मी कधीही मास्क लावल्याशिवाय घराबाहेर पडत नाही, मी सॅनिटायझर वापरतो, हँडवॉश वापरतो, सगळी काळजी घेतो, तरीही मला लागण कशी झाली? तर त्याचं कारण हे आहे की तुम्ही मास्क वापरूनही तो थोडासा निष्काळजीपणा करता. तेव्हा मास्क असाच ठेवा, तुम्ही कुठलाही मास्क वापरा तो असाच ठेवा आणि बोलताना मास्क काढू नका. जर तुम्हाला असं वाटत असेल की आपण मास्क लावल्यावर समोरच्याला ऐकू येणार नाही त्यामुळे आपण मास्क काढणं गरजेचं आहे, तर तसं करू नका. मास्क लावून तुम्ही एक बदल करा की तुम्ही थोडंसं मोठ्यांदी बोला आणि सावकाश बोला. तसं जर तुम्ही केलं तर समोरच्या व्यक्तीला व्यवस्थित ऐकू येतं आणि ती व्यक्ती तुम्ही काय बोलता ते समजू शकते. तर एवढी काळजी निश्चित घ्या. तुम्ही जर कापडाने तयार केलेले मास्क वापरत असाल तर तेही वन यूजचे आहेत. जर तुम्ही बाहेर जाताना कापडाचे घरी केलेले किंवा विकत आणलेले मास्क असतील तर ते वन यूजचे आहेत, त्यामुळे ते परत स्वच्छ धुतल्याशिवाय तुम्ही वापरू नका. पण तुम्ही जर ते 2-3 वेळा धुतलेत आणि वापरलेत तर ज्या उद्देशासाठी आपण वापरतो तो उद्देश साध्य होत नाही, तेव्हा तेही मास्क ताबडतोब कापून केराच्या बादलीत टाका, एकदाच वापरा. त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा मिळेल आणि तुम्हाला लागण होणार नाही. तेव्हा एवढी काळजी घ्या. घरातल्या सर्व सदस्यांची प्रकृती सांभाळा. आपल्या प्रकृतीला आपणच जबाबदार असतो. तेव्हा कोरोना किंवा फॉर दॅट पर्पज कुठल्याही व्हायरसेसची किंवा बॅक्टेरियाची जे हवेतून येत आहेत त्यांची लागण आपल्याला होणार नाही याची काळजी घ्या. तसंच काही बॅक्टेरिया आणि व्हायरसेस हे स्पर्शातून होऊ शकतात, त्यांची लागण होऊ शकते. तेव्हा शक्य तितका आजूबाजूच्या लोकांशी होणारा स्पर्श टाळण्याचा प्रयत्न करा आणि कमीत कमी अंतर राखून, म्हणजेच शासनाने ठरवून दिलेलं अंतर राखून बोला. त्यामुळे तुम्हाला लागण होणार नाही. मग ते हवेतनं येणारे बॅक्टेरिया असो किंवा स्पर्शाने होणारे बॅक्टेरिया असो, त्यांच्यापासून तुम्ही संरक्षित राहाल. तेव्हा एवढी काळजी निश्चित घ्या. स्वतःची प्रकृती सांभाळा, घरातल्या सदस्यांची प्रकृती सांभाळा आणि एकूणच आपल्या राज्याची किंवा देशाची प्रकृती सांभाळण्यास हातभार लावा. येथेच थांबते. इफ यू लाईक इट, शेअर इट, सबस्क्राईब इट, click on the bell icon. Thank you once again.